जागा वाटपावरून महाविकास आघाडीमध्ये घडामोडींना वेग आलाय। येत्या काही दिवसात जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब होईल असं सांगितलं जातंय, पण काँग्रेस आणि ठाकरे गटानं जवळपास निम्म्या जागांवर दावा केलाय। त्यामुळे तोडगा निघणार की वाद चिघळणार हा प्रश्न आहे। पाहूयात। मवियाचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला। आघाडीत बिघाडी नसल्याचा नेत्यांचा दावा। उद्धव ठाकरे दिल्लीचा दौरा करणार। मवियातल्या जागा वाटपावरून एकीकडे वंचितचं घोडं अडलंय, तर दुसरीकडे मवियाचं सगळं ठरल्याचा दावा सुप्रिया सुळेंनी केलाय। जागा वाटपावरून आघाडीत कोणतीच बिघाडी होणार नसल्याचं मवियाचे नेते सांगतायत। आमचा ठरलेला ऍक्च्युअली फॉर्म्युला तो त्याचा फक्त शिक्कामोर्तब व्हायचंच राहिलंय। बाकी फॉर्म्युला सगळा आमचा मागच्या वेळेस माननीय उद्धवजी, आदरणीय पवारसाहेब आणि सोनियाजी वगैरे आणि खडगे साहेब हे जेव्हा दिल्लीत मागच्या मीटिंगला आम्ही सगळे जे वरिष्ठ नेते होते त्या मीटिंगला, तिथे मोठा एक इन्फॉर्मली त्याच्यावर शिक्कामोर्तब झालेलाच आहे। ते फक्त आता ऑफिशियली पुढच्या 8-10 दिवसात होईल। मेरिटच्या आधारावर आमचं सूत्र तयार झालेलं आहे आणि आमच्या परवा उद्धवजींनी पण सांगितलेलं आहे की आमच्या आघाडीत कुठेही बिघाडी होणार नाही। आम्ही सामोपचारानं जागा वाटपाचा जो प्रश्न आहे तो सोडवू आणि आमचा टार्गेटच या तानाशा बीजेपीला सत्तेतून बाहेर काढणं हा आमचा टार्गेट आहे। त्याच्यामुळे आमच्या इंडिया अलायन्समध्ये कुठेही या पद्धतीचं गडबड होणार नाही। पण खुद्द आघाडीतल्या काही नेत्यांच्या बोलण्यातून मात्र वेगळाच सूर उमटतोय। 4-5 नेत्यांची आम्हाला बोलवण्यात आलं होतं, मी त्यात होतो। त्या बैठकीमध्ये जागा लढवण्यासंदर्भामध्ये विचारपूस करण्यात आली। कुठे काय परिस्थिती या बाबतीमध्ये चर्चा आमच्याकडून जाणून घेण्यात आलं आणि शेवटी आता मग ते जो निर्णय घेतील त्याप्रमाणे पुढे जायचं। अद्याप नाही, जोपर्यंत केंद्रातली श्रेष्ठी या बाबतीमध्ये आम्हाला म्हणजे त्याला डायरेक्शन देत नाही किंवा निर्णय देत नाही, तोपर्यंत आम्हाला थांबावं लागेल। कोणताही फॉर्म्युला जागा वाटपात नाही। जागा वाटपाचा फॉर्म्युला अत्यंत स्वच्छ आणि स्पष्ट आहे। या देशामध्ये महाविकास इंडिया किंवा महाविकास आघाडीचा जिंकेल त्याची जागा, ज्याच्यामध्ये जागा लढून जिंकण्याची क्षमता आहे त्यालाच ती जागा मिळेल। फक्त आपले आकडे वाढवायला, आकडा लावायला जागा नाही, कोणालाही मिळणार नाही। ठाकरे गटानं लोकसभेच्या 48 पैकी 23 जागांवर आधीच दावा केलाय। काँग्रेसनं स्वतःला मोठा पक्ष समजत असल्यानं 22 जागा लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे, तर वंचितनं प्रत्येकी 12 जागांच्या फॉर्म्युल्याचा प्रस्ताव दिलाय। जागा वाटपाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे आणि दिल्लीतल्या काँग्रेस पक्षश्रेष्ठींमध्ये फोनवरून चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली। जागा वाटपापेक्षा भाजपचा पराभव करणं महत्त्वाचं असल्याचं ठाकरेंनी काँग्रेस श्रेष्ठींना सांगितल्याचं समजतंय। 2 किंवा 3 जानेवारीला उद्धव ठाकरे दिल्लीचा दौरा करणार आहेत। या दौऱ्यात जागा वाटपाबाबत चर्चा होणार असल्याची माहिती आहे। पण या जागा वाटपाला वंचितच्या महाविकास आघाडीतल्या प्रवेशाचा देखील एक पैलू आहे। त्यामुळे खरोखरच भाजप विरोधात लढण्यासाठी सर्व वाद बाजूला ठेवून महाविकास आघाडी जागा वाटपावर शिक्कामोर्तब करणार का हे पाहायचंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।